नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला आज आपण अळूचं फदफदं तयार करूया. तर इथे बघा मी मिक्स कडधान्य घेतलंय. तुम्हाला एक पाहिजे असेल तर एक टाकू शकता, कारण काही लोक चवळी तर चवळीच वापरतात, चणे तर चणेच वापरतात. पण मी इथे मिक्स टाकते आणि आमच्या घरी मिक्सच वापरतात, कारण ह्याचे जे फ्लेवर आहेत सगळ्या कडधान्यांचे ते अळूमध्ये उतरतात आणि चवीला एकदम मस्तपैकी लागतात. त्याच्यामुळे मी ज्या पद्धतीने दाखवते ते एकदा करून बघा. थोडं वेगळं पण कधी कधी आपण काहीतरी करतो ना, रोजच आपल्या पद्धतीचं आपण बनवतो, तर त्याच्यापेक्षा थोडं वेगळं बनवा तुम्ही. तर इथे बघा अळू एकदम मस्त हिरवगार मी घेऊन आले, कारण नुकतंच अळू येतंय बागेमध्ये, तर एकदम कोवळं आहे ते. त्याच्यामुळे मी आणलं काढून आणि हाताला ना मी कोकम लावून घेतलंय. कारण किती कोणी सांगितलं आणि किती जरी रेसिपी दाखवली आणि सांगितलं की कारलं कडू अजिबात लागत नाही, तुम्ही ही रेसिपी करून बघा म्हणून, तरी ते कारलं आहे, आपला अंगचा गुण सोडणार नाही. तसंच हे अळू आहे. तर खूप वेळा आपल्याला असं सांगितलं जातं नाही आमच्याकडचं अळू अजिबात खाज येत नाही, पण थोडी तरी अळूला खाज येतेच, मी असं सांगेन तुम्हाला. त्याच्यामुळे हाताला कोकम लावून घ्यायचं. प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे टाकल्या ना तर विळीवर चिरताना प्रॉब्लेम होतो. जर तुम्ही सुरीने चिरणार असाल तर काय प्रॉब्लेम नाही, पण विळीने चिरताना विळी लागून प्लॅस्टिक येतं कटिंगमध्ये. मी सगळे प्रकार करून बघितले. शेवटी स्वतः हातानेच मी सोलते कोकम लावून आणि फास्ट कापून घेते, चिरते विळी वगैरे. असं सोलताना पण हळूहळू त्याचा चीक लागतो आणि खाज येते ना. तर बघा आपण त्याचे देठ छान सोलून घेतलेत आणि पाठीच्या मागे ह्या ज्या शिरा असतात ना ह्या पण मी सोलून घेतल्यात. आणि मग आता दाखवते मी तुम्हाला कसं चिरायचं ते. तर ही पानं आहेत ना ती चार पाच एकत्र अशी लावायची आणि ते देठ आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे तुमच्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस चिरून होतील आणि जास्त खाज येणार नाही हातांना. आणि अजून खाजीबद्दल तुम्हाला आत्ताच सांगते, तुमचं जसंही अळू चिरून झालं की पटापट काय ते तुम्ही उकडत वगैरे लावा आणि थोडं कोमट पाणी करा, जसं आंघोळीला लागतं तसं, आणि तुमचे हात त्या पाण्यात बुडवून ठेवा 5 मिनिटं. लगेच हाताची खाज जी असते ती निघून जाते. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. मी दाखवते त्या पद्धतीने अळू भरपूर करा आणि भरपूर खा. इथे बघा असं आपण अळू बारीक चिरतोय. बारीक नाही चिरलं तरी चालेल, ओबडधोबड जरी तुम्ही चिरून घेतलात ना तरी ह्याला बारीक कसं करायचं ते मी पुढे दाखवते तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा मात्र, कारण जर मिस केलात तर मग कळत नाही ना आपल्याला की आपण म्हणजे काय मिस केलं आहे ते, किंवा कुठे काही चुका कुठच्या ट्रिक्स आहेत त्या. तर असं अळू छान बारीक चिरून घ्या. बारीक एवढ्यासाठी चिरायचं की जे असं काय म्हणेन मी चमच्यामध्ये अडकतं वगैरे असे प्रकार होतात ना जाड चिरलं की. त्याच्यामुळे असं सरसरीत जर व्हायला पाहिजे ना तर थोडं बारीक करून घ्यायचं. पण तुमच्या हातांना जर खाज येत असेल ना तर मी दाखवते तुम्हाला शॉर्टकटने अळू कसं हे करायचं ते. तर इथे पहिला आपण हे बघा अळू ना कुकरमध्ये टाकून घेतला. आपण कडधान्य सेपरेट कुकरला लावलंय सगळं, त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या. आता आपण अळू लावतोय. हे बघा, तर अळूमध्ये मी ओली मिरचीचं अळू बनवते, वाटणाचं किंवा गरम मसाल्याचं नाही. तर मिरच्या टाकल्या मी ह्याच्यात. तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढ्या तुम्ही टाकू शकता. मुलं असतील तर लक्ष ठेवा म्हणून मी असं मोठ्या टाकलेत आणि थोडेसे कोकम टाकलेत याच्यातच, आणि ह्याच्या पण 4 शिट्ट्या केल्या ह्या कुकरच्या. आता आपलं अळू इथे बघा शिजलंय, 4 शिट्ट्या झाल्या. खोलला मी कुकर. आता ह्याला तुम्ही ना मिरच्या बाजूला करून ठेवू शकता मुलं असतील तर, आणि असं डाऊलने सुद्धा तुम्ही स्मॅश करू शकता ह्या चमच्याच्या साह्याने. नाहीतर मग काय करायचं, ह्याच्यातलं थोडं अळू बाजूला करून घ्यायचं आणि थोडं तसंच ठेवायचं, कारण जरा सरसरीत अळू खातोय आपण, त्याच्यामुळे थोडं सरसरीत असेल तर मस्त लागतं ते. ह्याच्यातलं मी थोडं अळू बाजूला करून घेतलं आणि हे बघा मिक्सरमध्ये मी हे वाटून घेतलंय आणि एकदम फाईन पेस्ट केली. आणि थोडंसं ह्याच्यात कडधान्य टाकलं, ते थोडं सरसरीत लावून घेतलं चव वाढण्यासाठी याची. तर थोडंसं कडधान्य पण वाटून घ्यायचं आणि थोडं असं ठेवलंय मी अळू जे चमच्याने स्मॅश केलेलं. कारण काय सगळंच जर मी मिक्सरवर बारीक करून घेतलं ना तर एकदम पिटी लागेल ना, आपल्याला सरसरीतपणा पाहिजे. तर ह्याच्यात बघा आपण आता खोबरं टाकलंय वरून आहे
आणि ह्याला छान उकळी काढून घ्यायची मस्तपैकी. चवीपुरतं मीठ टाकायचं, कोकम टाकलेलं आहे आपण, ओली मिरची टाकली आहे आणि ओलं खोबरं टाकलं आहे. आणि ह्याला मस्तपैकी मी आधी उकळी काढून घेतली. एकदम रट्टामट्टा मीठ लागलं की नाही चेक केलं. हे बघा माझं गॅस खाली चालू आहे आणि हे गॅसवरच आहे. तर असं एवढं घट्ट ठेवायचं. ह्याच्यात मी वाटण टाकलं नाही, कोणतेही मसाले टाकलेले नाही आहेत, फक्त ओली मिरचीचं. मी 2 प्रकारे अळू बनवते, एक मसाल्याचं आणि एक ओली मिरचीचं. आत्ता मी तुम्हाला ओली मिरचीचं दाखवते, मसाल्याचं नेक्स्ट टाईम दाखवते. कारण आम्ही 2-4 वेळा तर अळू बनवतो पावसात घरी. गणपतीनंतर अळू जून होतं, त्याच्यामुळे मग आम्ही काही काढत नाही ते. तर बघा इथे मस्तपैकी रट्टामट्टा मी अळू शिजवून घेतलोय. तर इथे आपलं असं अळू शिजलं. आता ह्याला मस्तपैकी आपण एकदम खमंग फोडणी देऊया. फोडणीसाठी भरपूर लसूण घ्यायचा आणि तो थोडासा कुटून किंवा चेचून घ्यायचा. आणि असं तेल कमी असलं तरी चालेल, पण चांगला असा खमंग तेलामध्ये लसूण आहे ना तो परतून घ्यायचा. आणि ह्याच्यात 1 चमचा तरी हिंग टाकायचा आणि थोडी हळद टाकायची. अशी एक मी मिरची टाकली, 1-2 सुक्या मिरच्या पाहिजे असतील तर तुम्ही टाका, ओल्या टाकलात तरी चालेल. आणि हिंग टाकून मस्त फोडणी करून घेतली अशी खमंग. लसूण चांगला हे होऊ दे, थोडासा तांबूस आणि थोडासा हे अजिबात करपायला देऊ नका, ह्याला करपू नका, पण शिजला पाहिजे. आणि अशी खमंग फोडणी देऊन लगेचच झाकण मारा त्याच्यावर, म्हणजे मग फोडणी चांगली लागते. नंतर ढवळलात तरी चालेल तुम्ही, पण आधी लगेच झाकायचं. ही बघा इथे मी फोडणी दिली आणि छानपैकी असं झाकून मस्त अळू आपलं तयार झालं. ह्याच्याबरोबर ना तुम्ही तोंडी लावायला भजी काढा, बटाट्याची भजी छान लागतात. आणि तळलेलं कारलं असतं ना, तर ते मच्छीसारखं फ्राय करायचं आणि बटाट्याची भजी कमी तेलात तळा, म्हणजे ती कुरकुरीत आणि कडक होतील, क्रिस्पी आणि खूप छान लागतं. आणि इथे असं आपलं जबरदस्त अळू आणि ह्या अळूची प्लेट तयार झालेली आहे. या खायला. आणि माझं जर रेसिपी आवडली तुम्हाला तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा इथे अशी आपली प्लेट तयार झालेली आहे. चला या खाऊन. धन्यवाद.